कर्दळीवन एक पवित्र तपोभूमी। कर्दळीवन हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाजवळ स्थित असलेले दत्त संप्रदायातील एक जागृत तपस्थान आहे। या पवित्र स्थळी दत्त संप्रदायाच्या महान विभूतींनी साधना केली आणि भक्तांना मार्गदर्शन केले। कर्दळीवनाचे महत्त्व। कर्दळीवनाला दत्त संप्रदायात अत्यंत विशेष स्थान आहे। हेच स्थान श्रीदत्त गुरूंचे गुप्तस्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थान मानले जाते। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे प्रकटस्थान कर्दळीवनात आहे। गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, अक्कलकोट स्वामींची बखर, तसेच पंत महाराज बाळेकुंद्रीकर व श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र या सर्व दत्त संप्रदायातील ग्रंथांमध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे। श्री नृसिंह सरस्वती यांनीही 13व्या शतकात येथे येऊन कठोर तपश्चर्या केली होती। त्यामुळे हे स्थान दत्तभक्तांसाठी विशेष श्रद्धेचे केंद्र आहे। आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात प्रकट झाले। श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते। त्यांच्या अलौकिक कृपेमुळे आणि भक्तांवर झालेल्या आशीर्वादांमुळे ते आजही लाखो भक्तांच्या हृदयात वास करतात। स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो। असे सांगितले जाते की 19व्या शतकात ते अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अनंत कृपादृष्टीने भक्तांना मार्गदर्शन केले। स्वामी समर्थांच्या शिकवणीत मानवता, सेवा, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश होता। त्यांनी जातीधर्माच्या सीमा ओलांडून सर्वांना मदत केली आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वचनाने भक्तांना आधार दिला। प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामी समर्थांच्या मंदिरात विशेष पूजार्चा, भजन कीर्तन आणि नामस्मरण आयोजित केले जाते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाने वातावरण भक्तिमय होते। अनेक भक्त उपवास, ध्यानधारणा आणि स्वामींच्या शिकवणींचे पालन करून हा दिवस श्रद्धेने साजरा करतात। या पवित्र दिवशी आपणही स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊया, त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात अंगीकारूया आणि भक्तीचा प्रकाश आपल्या हृदयात प्रज्वलित करूया। स्वामींच्या कृपाशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।